स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांचा धुरळा सध्या पाहायला मिळतोय। पाहूया टॉप 9 बातम्या त्या संदर्भातल्या। पत्नीला तिकीट देऊ नका असं संजय सावकारे म्हणाले होते, पण पक्षानं सर्वे केल्यानंतर रजनी सावकारेंचं नाव पुढे आलं, त्यामुळे तिकीट दिलं। मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीला तिकीट देण्यावरून फडणवीसांचा भर सभेत खुलासा। अजित पवारांच्या अंबाजोगाईतील सभेला धनंजय मुंडेंची उपस्थिती। या सभेसाठी आमदार धनंजय मुंडे अनुपस्थित असल्यामुळे चर्चेला उधाण। मालवण नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यावर निलेश राणेंचे गंभीर आरोप। तर शिल्पा खोत यांनी मराठा समाजाचं प्रमाणपत्र बदलून ओबीसी समाजाचं प्रमाणपत्र जोडलं, निलेश राणेंचा दावा। बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात सुनावणी आता उद्या होणार। राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं कोर्टात धाव। उद्या या प्रकरणाची सुनावणी, तर बुधवारी निर्णयाची शक्यता। लातूरच्या रेणापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतनं माघार। पक्षातूनच सहकार्य मिळत नसल्यामुळे उमेदवारांची माघार। पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू। भाजपनं मटकेवाले दारूवाले उमेदवार दिले। आमदार संजय शंकर मांडेकरांचा भाजपच्या संग्राम थोपटेंवर निशाणा। तर अजूनही कला केंद्रामधील गोळीबाराचा आवाज ऐकू येतोय। मांडेकरांच्या भावानं केलेल्या गोळीबारावरून थोपटेंचा टोला। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगतदार राजकीय खेळी होणार। भाजपचे शिलेदार कमळ चिन्ह सोडून धनुष्यबाण चिन्हावर लढणार। राजू कीर आणि मेधा कुलकर्णी धनुष्यबाण चिन्हावर लढणार। काँग्रेस उमेदवारासाठी हर्षवर्धन सपकाळांचा प्रचार। वसमत नगर अध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सीमा अब्दुल हाफिज यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। अहिल्यानगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याआधीच काँग्रेसला धक्का। कोपरगाव शहर अध्यक्ष तुषार पोटे यांचा पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांना 51 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस। जगतापांनी जैन समाजाची जागा कार्यालयासाठी लाटल्याचा ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केला होता आरोप। मात्र नोटीशीनंतर सुद्धा आरोपांवर ठाम असल्याचा काळेंचा दावा। राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिलांसाठी 14490 हा नवीन हेल्पलाईन क्रमांक जारी। तर महिलांना देशभरात वेगवान आणि सुलभ मदत मिळावी यासाठी हा नवीन हेल्पलाईन क्रमांक। त्यामुळे हिंसा, छळ किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटात सापडलेल्या महिलांना यातून तात्काळ मदत मिळणार। शौर्य पाटीलच्या आत्महत्येनंतर सलग 4थ्या दिवशी सुद्धा पालकांची निदर्शनं। सेंट कोलंबस शाळेसमोर पालकांची निदर्शनं। जबाबदार शिक्षकांच्या अटकेची पालकांची मागणी। अल-फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या लॉकर्सची तपासणी होणार। पोलीस प्राध्यापकांचे बँक तपशील गोळा करण्याची सध्या प्रोसेस सुरू। तर काल फरीदाबादमधील एका मशिदीत संशयास्पद पावडर आढळली, त्यानुसार अधिकचा तपास सुरू। पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच। रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान पुन्हा अपघात। तर चारचाकीची काही गाड्यांना धडक। ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। चेंबूरमध्ये देवीच्या मूर्तीला माउंट मेरी बनवल्याचा बजरंग दलाचा आरोप। वाशी नाका स्मशानभूमीतील ही घटना। गुन्हा दाखल, पुढे तपास सुरू। राज्यात 3 आठवड्यांमध्ये 100 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन। गाळप हंगामाच्या पहिल्या टप्प्यात अनुकूल हवामान आणि कारखान्यांची गाळप हंगामाची क्षमता याचा मेळ बसल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन। अयोध्येमध्ये उद्या राम मंदिरावरील ध्वजारोहणाचा भव्य दिव्य सोहळा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या मंदिरावर ध्वजारोहण होणार। तर सोहळ्यासाठी देशभरात सुमारे 8000 विशेष व्यक्तींना निमंत्रण। भारताची क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू। स्मृतीसोबत इतर महिला खेळाडू देखील रुग्णालयात। श्रीनिवास मंधाना यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांच्यावर उपचार। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार। त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा आता सुरू। बुलढाण्यामध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली। त्यामुळे जामगाव जलंब ही रेल्वेचे अनिश्चित काळासाठी बंद। बांधकाम करताना टाकी विरुद्ध दिशेला कोसळल्यामुळे याचा परिणाम।